शाहिरा केली मी तुम्हाला पहिल्या गाडीत मान दिला ह्या बुवा चाली गावत ना माझी पांढर रद्दी फाटून गेली बुवा आता लक्षात घ्या आणि बुवाने गवळण गायले बरोबर आहे ना अरे मामा न मामी न प्रेमान निरोप धाडीला बरोबर आहे ना अरे मामा न मामी न प्रेमान निरोप धाडीला 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 आम्ही लाडाचा जावई गेलाय सासुरवाडीला ही बुवाची चाल होती आणि मित्रांनो बुवा गवणीमध्ये बोलून गेले बुवाने शेर घेतले बरोबर ना दोन शेर बुवाचे बुवा तुम्ही नरम आणि बेशरम बुवा लक्षात घ्या बुवाने शेर घेतले की दोन दोन चेंडू चोळीत ठेवतेच कशा बुवा ती दोनाची ती ठेवी तुम्ही तिथं मारायला वास काढायला जातो कसं आणि तुमच्या कापसाचं जातोय काय बुवा चेंडू वाकून बघाय तुम्ही जातो कशाला तुमचं काय आणि बुवा म्हणतात यांचा शेर तो फेमस आहे आजकालची गाण्यामध्ये हनीमूनचा घेत करते बुवा तुमचा काही दुखतोय का त्याच्यात बुवा तो बुवा आहे ना मी बोलणार नव्हतो मित्रांनो लक्षात घ्या पण जर मी बारी नरम केली ना तर उद्या मला फोन येतील बुवा तुमची बारी नरम झाली बुवा कारण राजेश बुवाची बारी कडक होईल यासाठी ही सगळी बुवा लोक बसले तुमच्या मित्र बुवा बघा हे करायला पण कोण थांबणार नाही बुवा हनीमूनचा गेम तो बुवा आता फेमस झालाय सगळीकडे एवढ्या पोरांना पण बुवा सांगायला लागत नाही बुवा आणि बुवानी गवळण करत आहे ना अरे सासू असो की सासरा असो की भिकलाय तुमच्या बापाला मध्ये काहीतरी बोलले नवऱ्याचा विचार कर राधे पहिला रोज कशाला घेतेस कानाला जवळ झोपायला आता हा याला काना भाताला काढ बरोबर आहे ना ही तरणी राधा जर बाजूला झोपायला यांच्या जर गेली तुमच्या मुलासारखं आहे मी काय वेगळं बोलत नाही पण यांना यांची जागा टाकून दिली पाहिजे मला म्हणतात की वो मला काय बोलले की तू माझ्या मुलाच्या वयाचा नाही वो बुवा मला समजून घ्या का मला चावाय गेलं बुवा तुम्ही लगेच आता बुवा तुम्ही जर चावले हो तर मी काय बघत बसून नाही मला सांगा बरोबर आहे ना बुवा काय बोलले बुवा काय बोलले रोज म्हणतात कानाला झोपायला कटिंग कशी देते बघा बोली विषय घाला होता है ना अरे सासू असो की सासरा असो ही भिकला कुणाच्या बापाला रोज कशाला घेतेस कानाला जवळ झोपायला आता बुवा माझी कटिंग कशी आहे बघा तुम्हाला बुवा ह्याला बुवा खरा झगडा म्हणतात प्रश्नाला बुवा तुमच्या उत्तर तुमच्या सवालाला बुवा माझा जवाब आहे बुवा म्हणून मला काय म्हणायचं बघा अरे तू असलास गाना मी भिणार नाही कुणा लाज हवी तुला वाटायला 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 तू असलास गाना मी भिणार नाही कुणा लाज हवी तुला वाटायला 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 मग या राधेच्या घरात येतोस कशाला चाटायला माझ्या पहिल्या बारीला दुसऱ्या बारीला मात्र आता सुरुवात होते तर या ठिकाणी दुसऱ्या बारीचा माझा मित्रांनो पहिला विषय आहे बरोबर आहे ना थोडक्यात माझ्या मित्रांनो चांगले असते नाहीतर राजभर केला आणि
गैरसमज मित्रांनो कोणी करून घेऊ नका. रात्रभर राज केला आणि डोक्यात गेला काहीच नाही केला असं भाऊ मला म्हणायचं. भावना पोचली अगदी भीती बाहेर पडले. लक्षात घ्या बुवा, मी माझा मोठेपणा बुवा तुम्हाला सांगत नाही. या गणपती बाप्पाचे आशीर्वाद, या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वाद या कलाकाराच्या पाठीशी आहे. म्हणून बुवा या ठिकाणी आमचे आयोजक पण आहेत. राजेश बुवा पण म्हणतात 5 नाही आणि यांची जिंकली म्हणतात 5चा विषय सोडा आता. म्हणतात का बुवा कपडे फाटलं श्याम. या बुवा पासासाठी ना आता नाव घेणार नाही मी आणि मला काही गरज पण नाही. ह्या पासासाठी आहे ना बुवा गाजलेला वाजलेला बरोबर टरकला नाही अशी वारी करायला बुवा. आता तो कोण आहे ना ते समजून गेलाय ते ज्यांना कोणाला माहिती त्यांना. म्हणून मित्रांनो आता पहिला विषय काय आहे बघा. अरे हा गाताना जातो सर्व विसरून भान मया कोकणच्या कलेची अभयाला नाही हो जाण की हाय करवान म्हणतो माझी आहे शान पण मी म्हणतो हा माळी बुवा अभया शक्ती जोड्यात 1 नंबर म्हणून शेजारी बाई तुमचा टीव्ही माझ्या बाबूला आतमध्ये घ्या, माझ्या बाबूला आतमध्ये घ्या. बरोबर आहे गोट्या माझ्या बाहेर तुझ्या. बरोबर आहे. पहिला विषय कसा आहे बघा. आणि करू नको तू ज्ञानाचा गर्व, गर्वात तुझं गेलं रे सर्व. का झालास बेभान नाही वागलास नियमान. क्या बात है. नाही वागलास नियमान. या बुवाचा फसला दगडीत सामान. नाही वागलास नियमान. या बुवाचा फसला दगडीत सामान. विशेष आहे मित्रांनो अशा मायबाईने या ठिकाणी बघितले आहे. जाणकार शाहीर मंडळी वाचक ग्रंथमालामध्ये देखील या ठिकाणी बघितले आहे. विषय माझा मित्रांनो कसा आहे ऐकून घ्या की जांबुवंती आणि भगवान श्रीकृष्ण, जांबुवंती आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या विवाह प्रसंगी नारद मुनींना आपल्या गायनाचा जन्म होतो आणि आपली टाळ आणि विणा ते नारद मुनी एका आसवडीच्या हातात देतात. तेव्हा त्या आसवडीला त्या आसवडीची ते टाळ आणि विणा गायला लागते. त्या आसवडीच्या गाण्याला दगडाला मित्रांनो पाझर फुटतो. दगडाला पाझर फुटतो आणि ती नारद मुनींची टाळ आणि विणा जेव्हा ती आसवडी गाणं घालत असते त्या दगडीमध्ये आतमध्ये अडकून जातं. ती टाळ आणि विणा म्हणजे ते सामान. म्हणून मला काय म्हणायचं बघा. गायन ऐकून त्या अश्वनीचे बघा भाषण पाजरले, भाषण पाजरले. गायन ऐकून त्या अश्वनीचे भाषण पाजरले, भाषण पाजरले. टाळ विना हांडे बसत्यावर नारद बावरले, नारद बावरले. टाळ विना हांडे बसत्यावर नारद बावरले, नारद बावरले. अभिमान धरून काकीची झालं, अभिमान धरून काकीची झालं. माझी ऐकलं सुप्रेमन, माझी ऐकलं सुप्रेमन. माझी भक्तच नियमन, माझी भक्तच नियमन. या बुवाचा असला दगडी सामान. भक्तच नियमन, बुवाचा असला दगडी सामान.
असं आहे की बुवा तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमच्याकडे पास मागितलं ही मी चूक केली बुवा, तुमचाही माझा आजचा पहिला कार्यक्रम होता आणि त्या अनुषंगाने बुवा मी तुम्हाला पास विचारला, त्यात काय बुवा माझी मी चूक केली नाही बुवा, लक्षात घ्या बुवा. तुम्ही एक मोठे बुवा नामावंत बुवा कलाकार आहात, तुमच्यासारख्या बुवा कलाकाराला बोलणं बुवा मला शोभत नाही. आणि बुवा मी असा माणूस आहे ना बुवा, बारी झाली की बुवा संपला विषय, नंतर बुवा तुमच्या पायाला हात बांधून जाईल बुवा, लक्षात घ्या. ही या कलाकाराची बुवा खासियत आहे. कशाला बुवा माझा मी मोठेपणा करू. आणि म्हणून दुसऱ्या विषया ठिकाणी मित्रांनो असं आहे, मला काय म्हणायचं बघा, अरे कशाला करतो तू ही गर्वाची भाषा, या गर्वाने कैक जणांची झाली या दशा, आणि या रंगमंचावर ठेवू नको झिजण्याची आशा, मग कोपी मन झाली ही रंगभूमी तर तुझी होईल दुर्दशा. तुझ्या गल्लीत यायचं तुला चोरून पाहायचं, मग का टेन्शन निघायचं, सांग कुणाला घ्यायचं, तुझ्या वाचून मला करवत नाही अगं कसं मी जगीन ग, हो दे तुझा माझं लगीन ग, पुढचं माझं मी बघीन ग. म्हणून मित्रांनो माझा विषय कसा आहे बघा, हौस मनाची पूर्वी हौस मनाची पुरवू अहो या बुवाची जिरू, मग असा इतिहास घडवू या बुवाला लढवू, त्यानं जातीला लावून दोषात झाला शरव सांड्या. वा माझ्या प्रत्येक शब्दावर लक्ष असलं म्हणून मला काय म्हणायचं बघा, हो त्यानं जातीला लावून दोषात झाला शरव सांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या. कशा होईल तुझ्या जीवनाची, कशा होईल तुझ्या जीवनाची, कशा होईल तुझ्या जीवनाची, जेव्हा लागते नाला कसा देणार रे दादा, जेव्हा लागते नाला कसा देणार रे दादा, तो लगेच नाला व्यवस्थित रूप झाला, साठी पोहे तो द्यायला नको झाला, वया गेला शरम सांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या. हौस मनाची पुरवू या बुवाची जिरवू, असा इतिहास घडवू या बुवाला लढवू, त्या जातीला लावून दोषात झाला शरम सांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या, असा होता बुवा बोल भांड्या, एक नंबरचा रांड्या. त्यानंतर या ठिकाणी बुवा बोलून गेले आहे ना, ती म्हणे पासाच्या बाबतीत म्हणे बुवा नापास झाला, बोलले ना बुवा, झोपलं नाही ना, अजून आपल्याला मजा करायची नाही, एवढ्या झोपून चालायचं नाही है ना. आ
जरा नापास करून झाले बुवा, लक्षात घ्या. 3 वर्ष गाजलेला बुवा तुरीवाला, नाव घेणार नाही दादा, कोणी असू द्या, एक्सपाय खेळ कोणी असू द्या, 3 वर्ष गाजलेली बुवा राजेश बुवा जो बारीक येणार बुवा नाचच बंद केलं बुवा. माझा मोठेपणा नाही बुवा, सर्वांचे आशीर्वाद आहेत बुवा. आणि म्हणून आजच माझा झालाय पगार, अरे पहिला घाम सुटतो त्याला तर खरं काप म्हणतात. मग एका डरकाळीने जंगल हरतो त्याला खरी वाघाची छाप म्हणतात. आणि एका दंशाने विष चढवतो की एका दंशाने विष चढवतो आणि त्याला तर खरा विषारी साप म्हणतात. आणि या शत्रुयाच्या सामन्यामध्ये राजेश बुवाला बापाचा बाप म्हणतात. आजच माझा झालाय पगार, हे गीत रोक नको उधार. और त्याचं कारण काय माहितीये, काय जे घ्यायचंय ना तुझ्याकडून ते रोखीने घ्या. चोरी करायची व तुम्हाला पण सांगतोय, चोर आजूबाजूला असतात बुवा, जरा जपून, पुढे धोका आहे बुवा, बरोबर ना. ज्यांना कळलं असेल त्यांनी त्यांच्या मनातच ठेवा, भावना पोहोचले आमच्यापर्यंत. अरे स्वतःच बुवा ठेवू तुला झाकून, दुसऱ्याचं बघाय का गेला वाकून. अरे कुठेतरी वेड्या देऊ नको तू झोपून, माझी वार्ता ही खरी, कार्य असून स्वतःची परी. बरोबर आहे ना, कार्य असून स्वतःची परी, हा बुवा जातोय दुसऱ्याच्या घरी. बरोबर आहे ना, घरी असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्याच्या घरी. विशेष असा आहे जो इंद्रदेव असतो ना, तो अहिल्या त्याला एवढी आवडते की गौतम ऋषींचा गुप्त रूप घेऊन तो अहिल्याला जाऊन भोग देतो. मित्रांनो, असा माझा विषय म्हणून मला म्हणायचंय, स्वतःचा बुवा ठेवू तुझ्या झाकून, कुठेतरी वेड्या देऊ नको तू झोपून, कुठेतरी वेड्या देऊ नको तू झोपून. माझी वार्ता ही खरी, माझी वार्ता ही खरी, कार्य असून स्वतःची परी, कार्य असून स्वतःची परी, हा बुवा जातोय दुसऱ्या घरी. कार्य असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्या घरी. कार्य असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्या घरी. कार्य असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्या घरी. तुझी साडी, कार्य असून स्वतःची परी, कार्य असून स्वतःची परी, हा बुवा जातोय दुसऱ्या घरी. असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्या घरी. कार्य असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्या घरी. कार्य असून स्वतःची परी, बुवा जातोय दुसऱ्या घरी. स्वतःच्या बुवा ठेवतोय झाकून, दुसऱ्याचं बघायचं गेला वाकून. कुठेतरी वेगळा घेऊन नको झोपून, कुठेतरी वेगळा घेऊन नको झोपून. माझी वार्ता ही खरी,
शाबाश. शाबाश. शेवटचा माझा विषय या ठिकाणी असणार आहे आणि जी फरमाईश आली आहे बाळासाहेब ठाकरेंचं गाणं झालं पाहिजे ते मी फरमाईश होणार आहे. तर मला काय म्हणायचं आहे बघा. अरे कावळ्यासारखा काव काव करून कोणी कधी शाहीर होईल का. मग कुठे ती गाण कोकिळा आणि तिची जागा कोणी घेईल का. सरण्यासारखा कुंपणावर बसून तो उंच भरारी घेईल का. तुम्हीच सांगा रसिकजनानो अवघे माळी बुवा कधी नावाला येतील का. अहो केलेले पाप हा जो मी विषय ना आहे का स्पेशल माणसासाठी आहे तुम्ही समजून जा. अहो केलेले पाप मग नाही होणार माफ. अहो केलेले पाप नाही होणार माफ. काही माहित नव्हतं काही माहित नव्हतं नको लागू चोराच्या नादी नको लागू चोराच्या नादी नाहीतर होईल तुमची बरबादी. बुवा सगळीकडनं भांडी घासून असं तुमच्याकडे उष्टा पत्रावल्या उचलायला आलेत बुवा. ते कोण असेल ना बुवा तुम्ही समजून जा. अहो केलेले पाप नाही होणार माफ. केलेले पाप नाही होणार माफ. काही माहित नव्हतं काही माहित नव्हतं. नको लागू चोराच्या नादी नको लागू चोराच्या नादी नाहीतर होईल तुमची बरबादी. नको लागू चोराच्या नादी तुमची हो बरबादी. क्षमावाल्या कोणाच्या परिवाराला विचारायला जातात तेव्हा त्या वाल्या कोणाच्या बापाला मित्राला कोण सहभागी होत नाही. तेव्हा नारद त्या वाल्या कोणाच्या परिवाराला सांगतो हा चोर आहे. या चोराच्या नादाला लागला म्हणून मला काय म्हणायचंय. केलं सगळं मी माई मोठी केलं सगळं मी माई मोठी. कसे बोल आले तुमच्या ओटी कसे बोल आले तुमच्या ओटी कसे बोल आले तुमच्या ओटी. अशी चूक केली ही मोठी अशी चूक केली ही मोठी. आता तरी तुझा जज केली आता तारी तुझ्या जज आता तारी तुझ्या जज. तू आज तुझी झाली माती तू आज तुझी झाली माती. सर्वांचा
बरेचसा उशीर कार्यक्रमाला झालेला आहे, तरी देखील तुम्ही सर्वजण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे प्रथम आभार मानतो. आणि तसेच मगाशी जी कोणी फरमाईश होती हे गाणं मित्रांनो युट्यूबला तुम्ही सर्वांनी मनाव चांगल्या पद्धतीने घेतलेलं आहे, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आणि बुवाला देखील माझं सांगणं आहे, बुवा खरंच म्हणजे मी मुलाच्या वयासारखा आहे बुवा. जर काय बुवा या तोंडातून वेळेवाकडे शब्द आले असतील कारण बुवा सगळं आहे बुवा. मी तुम्हाला बोलणार बुवा, तुम्ही मला बोलणार, त्याशिवाय बुवा बारीला फिरे मजा नाही. लोक बुवा लांबून बुवा पेट्रोल बुवा खर्च करून आले, त्यांचा बुवा पैसा वसूल झाला पाहिजे आणि बुवा तुम्ही तो कराल अशी मला मी अपेक्षा बाळगतो. आणि माझ्या मित्रांनो शेवटच्या गाण्याला सुरुवात करतो, म्हणून मला काय म्हणायचं असा वाली एकच होऊन गेला की जो स्वर्गात गेल्यावर त्या देवानेही त्याला मुजरा केला, त्या देवानेही त्याला मुजरा केला. आणि तोच देव म्हणजे तुमचा आमचा आराध्य दैवत शिव छत्रपती. आणि तोच वसापुरेने मुंबईमध्ये मराठी माणसाचा ताटखाना ज्यांनी राखून ठेवला श्रीमंत स्वर्गीय हिंदू सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे. ज्या माणसानं प्रत्येक घराघरामध्ये मराठी माणसाची इज्जत राखून ठेवली अशा या महान नेत्याला त्या ठिकाणी माझी हे दोन शब्द आपले म्हणून म्हणायचंय. हिंदुस्थानाच्या भूमीवर आला तू वादने, हिंदुस्थानाच्या भूमीवर आला तू वादने, झाले अजरामर बाळा साहेब ठाकरे. हिंदुस्थानाच्या भूमीवर आला तू वादने, हिंदुस्थानाच्या भूमीवर आला तू वादने, झाले अजरामर बाळा साहेब ठाकरे, झाले अजरामर बाळा साहेब ठाकरे, झाले अजरामर बाळा साहेब ठाकरे, अहो झाले अजरामर बाळा साहेब ठाकरे. जी काही वेळेवाकडी सेवा झाली असेल एक तुमचाच आदरणीय कलाकार समोर पालत द्याल. आणि पुन्हा एकदा या संपूर्ण निव्याचा राजा या मंडळाचे हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी सेवेची संधी दिली आणि या ठिकाणी माझा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन.